औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पंढरपूर शहरातील रेल्वे रुळावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला असून धक्कादायक म्हणजे या मृतदेहाचा पाय संबंधित तरुणाच्या मावशीच्या घरावर लटकवण्यात आला होता. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी या मृत्यूला आत्महत्या ठरवत आपल्याकडे पुरावे असल्याचे म्हटलं आहे. पोलिसांचा या भूमिकेमुळे या मृत्यूमागचे गूढ वाढले आहे. एका बाजूला तरुणाचे कुटुंबीय आपल्या मुलाची हत्या केल्याचा आरोप करीत असून पोलिसांच्या दाव्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे आहेत. कारण मृत युवकाच्या आईने गंभीर आरोप करत माझ्या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे समोर टाकल्याचं म्हटलं आहे. पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूची ही घटना पोलिसांनी आत्महत्येचा प्रकार असल्याचं म्हटलं. रेल्वेचे इंजिन ड्रायव्हरने घटनेनंतर लगेचच रेल्वे समोर एकाने उडी मारल्याची नोंद रेल्वे कंट्रोलला दिली होती. तसा त्याचा जबाब पोलिसांकडे असल्याचा दावा पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात रोहितचा आकस्मिक मृत्यू अशी नोंद केल्याचेही त्यांनी सांगितले. तर रेल्वेच्या धडकेनंतर मृत रोहितच्या शरीराचे जे तुकडे झाले त्यातील एक तुकडा तिथून 100 मीटरवर असणाऱ्या घरांवर लावलेला आढळला. त्यासाठी मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्याचेही पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे सांगत आहेत. या सर्व गोष्टीचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असून रोहितचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले तरी मृताचे कुटुंबीय हे मानायला तयार नसून आपल्या मुलाची काही लोकांसोबत तक्रार झाल्यानंतर त्याला आधी मारण्यात आले व नंतर रेल्वे समोर टाकण्यात आल्याचा आरोप कुटुंबांकडून होत आहे. वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.